मला तर माहिती आहे आता उन्हाळी कामांना सुरुवात झाली आहे, तर मी ते ना कुरवडीसाठी गहू भिजत घालत आहे. 2.5 किलो गहू घेतलेला आहे. हा गहू मी डब्यामध्ये घेतला आहे, डब्यामध्येच भिजत ठेवणार आहे. तर गहू मी व्यवस्थित पाणी घालून छान स्वच्छ असा 2-3 वेळा धुवून घेणार आहे. त्यानंतर त्यातलं जे पाणी आहे ना ते व्यवस्थित काढून निथळून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी भरून ठेवून गहू बुडेल एवढा पाणी ठेवून थोडंसं वरती ठेवून मी हा गहू भिजायला ठेवणार आहे. तर हा गहू आपल्याला ना उन्हामध्ये ठेवायचा आहे, कारण उन्हामध्ये असं म्हणतात की चिकना भरपूर येतो आणि पटकन येतो. तर जिथे मी असेल तिथे आमची जिजा असलीच पाहिजे आणि जे मी करते ते तिला करायलाच पाहिजे, तिच्या खोड्या चालू असतात. आज आहे गहू भिजवण्याचा दुसरा दिवस, तर दुसऱ्या दिवशीसुद्धा मी जे पहिलं पाणी होतं ना त्याला बघा कसा फेस आला होता, तो स्वच्छ धुवून घेतला गहू 2 वेळा आणि त्यातलं पाणी सगळं जे आहे ना ते काढून घेतलं. थोडासा आंबट वास येतो, पण जसं जसं आपण दूध जाऊ ना तसं तसं येत नाही. आणि नंतर चिकाला पण आंबट वास अजिबात येत नाही आणि कुरवडीला पण येत नाही. छान असा स्वच्छ गहू जर धुतला ना तर अजिबात चिकाला वास येत नाही. त्यानंतर असेच मी 2-3 दिवस आपल्याला हा गहू भिजवायचा आहे आणि चौथ्या दिवशी सकाळी त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं, पुन्हा एकदा धुवून घ्यायचं, संध्याकाळपर्यंत गहू भिजत ठेवायचा आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना हा चीक काढायचा, तो छान येतो गव्हाचा चीक. थोडं थोडं पाणी घालून गव्हामध्ये छान असं वाटून घ्यायचं. मिक्सरवरच चीक काढायचा. काही काही जण ना मशीनवरती पण हा चीक काढला जातो, तर आम्ही मिक्सरमध्येच काढतो आणि मिक्सरमध्ये सुद्धा ना चीक खूप छान येतो. आई इकडे हाताने मॅश करत होत्या आणि त्यातला जो चोथा आहे ना तो बाजूला काढत होत्या. ह्या जो चोथा आहे ना ह्याच्या ना खारवडी केल्या जातात, पण आमच्या घरात कोणाला आवडत नाही म्हणून मी काही केलं नाही. मी आणि आईंनी व्यवस्थित असा चीक काढून घेतला. पहिल्यांदा पिठाच्या चाळणीने, नंतर एका डब्याला ना कापड बांधून आम्ही हा चीक गाळून घेत होतो. त्या दिवशी सकाळी मस्त असा चीक हाटून छान असं शिजवून मस्त असं इथं आम्ही कुरवड्या घालायला घेतल्या. प्रत्येकाप्रमाणे मी 5 कुरवड्यांना हळदी कुंकू लावून घेतल्या आणि नंतर सगळ्या कुरवड्या घालून घेतल्या. शेजारच्या मावशी, आजी, मामी ह्या माझ्यासोबत ना कुरवड्या घालायला मदत करायला आल्या होत्या. आणि तुम्हाला सांगते असं सगळ्यांबरोबर ना हे काम करायला ना खूप छान वाटतं. मजा काही वेगळीच असते आणि काम कधी होऊन जातं ना हे कळत पण नाही आणि थकवा पण जाणवत नाही. इथे आमच्या मामीसुद्धा आल्या होत्या कुरवड्या घालू लागायला आणि अशा माझ्या पटकन अशा अर्ध्या तासात कुरवड्या सगळ्या घालून झाल्या. त्यानंतर अशा दिसत होत्या. कुरवडी कशी बनली आहे हे मी तळून तुम्हाला नंतर एका व्हिडिओमध्ये दाखवीन. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. बाय.